हाय, मी राणी. तुम्हाला नुसती थालीपीठ भाजणी दाखवली, म्हटलं चला आज तुम्हाला थालीपीठची रेसिपी पण देऊन देते. तर इथे बघा, इकडे पावटा मी उकडायला टाकला होता आणि इकडे कांदा वगैरे चॉपिंग करून घेतलं होतं आणि इथे थालीपीठचं मी पीठ वगैरे पण मळून घेतलं. डिटेल रेसिपी नाही, कुणाला हवी असेल तर मला कमेंट्स करा. मस्त छान इथं भाजणीचं मी पीठ घेतलं, म्हणजे थालीपीठ भाजणीचं पीठ घेतलं. त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण बारीक करून टाकलं छान. थोडेसे तीळ घातले, कोथिंबीर, कांदा घातला आणि मस्त छान असं पाणी घालून छान डो बनवून घेतला. आणि अशा प्रकारे एक गोळा तोडून असं कापडावरती थापून घ्यायचा. मी माझ्या लहानपणी असंच पाहिलेलं आहे माझ्या मम्मीचं वगैरे, त्यामुळे मी ह्याच पद्धतीने करते. कुणी कुणी डिरेक्टली तव्यावर पण थापतं, पण मला ते येतही नाही आणि मी ती रिस्क घेणार नाही तव्यावर थापण्याची, कारण की दुसरंच काहीतरी करून बसेल मी. आणि हे बघा, आमच्या इकडे असं कांदा घेतात, त्या कांद्याला असं आता मी इथं हे लावलंय त्याला फ्रॉक, पण आमच्या तिकडे ते काडी असायची, म्हणजे कशाची, ही चुलीवर तेव्हा स्वयंपाक असायचा. मला माझ्या लहानपणचं सांगते, तर त्याला ती काडी खोसल्या जायची आणि तो कांदा, आणि मस्त त्या कांद्याने चहू बाजूने त्या थालीपीठला मस्त छान ऑइलिंग करून घ्यायचं, तेल लावून घ्यायचं छान. बघा, असं मी आत्ता हे अशा पद्धतीनं केलेलं आहे आणि मस्त त्याचा फ्लेवर सुद्धा येतो कांद्याचा. आणि ज्यानंतर हे सगळे थालीपीठ बनवून व्हायचे ना माझ्या आईचे, तर तो कांदा जो आहे ना, तो खाण्यावरून आमच्या तिघा भावंडाचे भांडणं व्हायचे. अशी माझी लहानपणची ही आठवण आहे. बरं असो, तो कांदा शेवटी मलाच मिळायचा, कारण की माझाच हक्क जास्त असायचा आणि दादागिरी देखील माझीच असायची. आणि माझे भाऊ ती दादागिरी खूप छान प्रेमाने हे करू द्यायचे मला. तर असो, अजून पण तसेच आहे, खूप छान आहे माझे भाऊ वहिनी, सगळे खूप छान आहे माझी फॅमिली, आणि ती अशीच राहू. त्यानंतर इथे मस्त छान असे धपाटे थापून घेत होते मी, आणि मस्त छान असे क्रिस्पी भाजून घेतले ना तर खूप छान लागते. सगळं भाजण्यावर पण असतं, कमी गॅसवर भाजायचे. डिरेक्टली आपण जास्त फास्ट गॅसवर जरी भाजले ना तरी पण त्याचे असे मऊ होतात, मग ते एवढे छान नाही लागते. थोडे क्रिस्पी पण पाहिजे तर ते छान लागून जातात. आणि त्यानंतर असं थापून घ्यायचं आणि असं आपण त्याच्यावरती टाकायचं. मग हे कापड वरतून असं आपण काढून घ्यायचं. तर बघा, असं काही थालीपीठ झालेलं आहे. आणि जे हे होल आहेत ना, त्यामध्ये असं मस्त छान तेल सोडून घ्यायचं, की जेणेकरून ते थालीपीठ खूप छान भाजतात. आणि हे थालीपीठ भाजते तोपर्यंत व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मस्त छान असे सगळे थालीपीठ होत आले होते आणि मस्त मिस्टर देखील आले होते. गरमागरम वाढलं मी मिस्टरांना आणि खूप आवडले देखील त्यांना. आणि असं गरम गरम खायला कधीतरीच मिळतं त्यांना, कारण की कामाचं खूप प्रेशर आणि लोड पण आहे. त्यांनी सगळ्या गोष्टी म्हटलं छान प्रकारे हँडल केलेलं आहे, त्याबद्दल खरंच थँक्यू त्यांचं. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.